घरात छोटी-मोठी पार्टी असेल, काही प्रोग्राम असेल किंवा मुलांना टिफिन द्यायचा असेल, तर त्यासाठी आज मी घेऊन आली आहे ताजा-ताजा मटार वापरून कमी तेलात कुरकुरीत मटार कटलेटची रेसिपी. मी तुम्हाला जे मटारचं मिश्रण करून दाखवलं आहे, ते 15 ते 20 दिवस जर तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलात, तर तुम्हाला हवं तेव्हा त्याचे कटलेट करून मुलांना टिफिनला किंवा असंच नाश्त्याला खायला सुद्धा देऊ शकता. रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप पातळ पोहे घेतलेत. कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे घेतलेत. तुम्ही कोणतेही पोहे घेऊ शकता. पोहे कुरकुरीत होईपर्यंत परतत राहायचे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. अशा पद्धतीत पोहे परतून घेतल्यामुळे कटलेटला छान क्रिस्पीपणा येतो, ज्यामुळे कटलेट बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून अगदी मऊ होतात. भाजलेले पोहे घातल्यामुळे अजिबात वरतून ब्रेड क्रम्स किंवा इतर काही लावायची गरज लागत नाही. असेच कटलेट कुरकुरीत होतात. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. पोहे अगदी कुरकुरीत झालेत. हे पोहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून घ्यायचेत आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचेत. पोहे मिक्सरला फिरवल्यावरती ते जास्त बारीक होत नाही, थोडे सरसरीतच राहतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये मी मिक्सरला फिरवून घेतले. पॅनमध्ये अर्धा पळी तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतले, ते घालून घ्यायचे. 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची ती घालून घ्यायची. लसूण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्किप देखील करू शकता. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता लसूण, आलं आणि हिरवी मिरचीचा रंग बदललाय. त्यामध्ये 1 वाटी ताजे हिरवे मटार घालून घेतलेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्रोझन मटारचा वापर सुद्धा करू शकता. मटार अर्धा ते 1 मिनिटभर फोडणीमध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून वाफेवरतीच मटार शिजवून घ्यायचे. जर तुम्ही फ्रोझन मटार घेणार असाल तर ते जास्त लवकर शिजले जातात. झाकण काढून घेतलंय. मटार शिजलाय का ते चेक करून घेऊया. मी इथे पॅनमध्ये मटार वाफेवरती शिजवून घेतलेत. तुम्ही जर कढईमध्ये शिजवणार असाल तर त्यावरती ताटली ठेवून त्यामध्ये पाणी घालून शिजवून घ्या, जेणेकरून त्या वाफेने मटार मऊसूत शिजले जातात. मटार थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचेत. मिक्सर चालू बंद करत मिक्सरला दरदरीत फिरवून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता मिक्सरला दरदरीत फिरवून घेतले. आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. अशा पद्धतीत वाफेवर शिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहत नाही, जेणेकरून असं कटलेटचं सारण तयार करून 15 ते 20 दिवस हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. 2 बटाटे उकडून घेतलेत, ते हाताने स्मॅश करून घालून घ्यायचेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटा किसून सुद्धा घालू शकता. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, छोटा पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून घेतले. मूठभर कोथिंबीर घालून घेतलीये. हे सर्व एकजीव करून घ्यायचे. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबू पिळून सुद्धा घालू शकता. मिक्सरला फिरवून घेतलेल्या पोह्याच्या पिठामधून अर्ध पीठ मी घालून घेते. कटलेटची चव आणखी वाढावी यासाठी त्यामध्ये मी 2 चमचे बेसन घालून घेतले. बेसन घातल्यामुळे कटलेटला खूपच छान चव येते. तुम्ही बेसन स्किप सुद्धा करू शकता. सर्व जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचेत आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. पीठ व्यवस्थित मळल्यामुळे कटलेटला अजिबात चिरा पडत नाहीत. उरलेलं पोह्याचं पीठ सुद्धा मी घालून घेते आणि पिठाचा गोळा तयार करून घेते. तुम्ही ते बघू शकता माझा पिठाचा गोळा तयार झालाय. कटलेटचं पीठ जास्त घट्टही नाही मळायचं, सैलच मळायचं, जेणेकरून कटलेट आतपर्यंत शिजलं जातं. आता छोटे छोटे गोळे घेऊन तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट करून घ्या. इथे मी तुम्हाला कटलेट करून दाखवते. तुम्ही बघू शकता अजिबात कटलेटला चीर गेलेली नाहीये. इतपत मी कटलेट जाड ठेवलेले आहेत. पीठ व्यवस्थित मळलं गेलं की कटलेटला अजिबात चीर जात नाही. तुम्ही बघू शकता मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये, पण तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर हाताने शिंपडून पाणी घालून घ्या. जास्त पाणी घालू नका. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे कटलेट इथे मी करून घेते. पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय. तुम्ही तव्यामध्ये सुद्धा कटलेट शॅलो फ्राय करू शकता. फोडणीमध्ये परतून शिजवलेल्या मटार कटलेटची चव अप्रतिम लागते. मी पोह्याचं पीठ घेतले, त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता. कटलेटच्या पिठाला बाइंडिंग येईल इतपतच कॉर्नफ्लॉवर किंवा पोह्याचं पीठ घालून घ्यायचे. जास्तही पीठ घालायचं नाहीये.
कटलेटला मटारची चव आली पाहिजे. गॅसची फ्लेम लो ठेवून कटलेट एका बाजूने शालो फ्राय झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कटलेटला किती छान रंग आलाय. कमी तेलामध्ये कुरकुरीत कटलेट तयार होतात. गॅसची फ्लेम लो ठेवून कटलेट शालो फ्राय केल्यामुळे ते आतपर्यंत शेकले जातात. आवाजावरूनच तुम्ही समजू शकता कटलेट किती कुरकुरीत तयार झालेत. सर्व बाजूनी सोनेरी रंगावरती कटलेट शालो फ्राय झालेत. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीमध्ये सगळे कटलेट शालो फ्राय करून घेते. इथे माझे कटलेट तयार झाले. तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी सोनेरी रंगावरती ते शालो फ्राय झालेत. कटलेट तोडतानाचा आवाजच तुम्ही ऐकून समजू शकता की कटलेट किती कुरकुरीत तयार झालेत. हे कटलेट तुम्ही सॉस सोबत, हिरव्या चटणी सोबत किंवा असे सुद्धा सर्व करू शकता. पोह्याचं पीठ सरसरीत असतं त्यामुळे ब्रेड क्रम्स लावायची गरज लागत नाही. ब्रेड क्रम्स न लावताच वरची लेअर कुरकुरीत तयार होते आणि कटलेट खूप वेळ कुरकुरीत राहतात. रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.